श्री सबू शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. श्रीमती हंडे CL वर्ग 5वी परिसर अभ्यास 1 पाठ क्रमांक 19 अन्न घटक. मुलांनो, तुम्ही मागील इयत्तेत शिकला आहात. अन्नपदार्थांमध्ये शरीराला विविध प्रकारे उपयोगी पडणारे अन्न घटक असतात. या अन्न घटकांविषयी अधिक माहिती घेऊया. कर्बोदके, पिष्टमय पदार्थ, शर्करा व तंतुमय पदार्थ या सगळ्यांना एकत्रितपणे कर्बोदके असे म्हणतात. या तीनही प्रकाराची आपण माहिती घेऊया. मुलांनो, पिष्टमय पदार्थ ओळखण्यासाठी आपण एक प्रयोग करून पाहूया. प्रथम टिंक्चर आयोडीनमध्ये थोडे पाणी मिसळून ते पातळ करून घ्या. त्याचे 4-5 थेंब ड्रॉपरच्या साहाय्याने बटाट्याच्या फोडीवर टाका आणि निरीक्षण करा. बटाट्याच्या फोडीचा रंग काळसर निळा होतो. पिष्टमय पदार्थाचा आयोडीनशी संपर्क आल्यावर त्याचा रंग काळसर निळा होतो. बटाट्याच्या फोडीचा रंग बदलतो, म्हणजेच त्यात पिष्टमय पदार्थ आहे. विविध तृणधान्ये, साबुदाणा, बटाटा अशा पदार्थात पिष्ट असते. ज्या पदार्थात पिष्ट जास्त प्रमाणात असते अशा पदार्थांना पिष्टमय पदार्थ म्हणतात. पिष्टमय पदार्थापासून तयार होणारी शर्करा हे शरीरासाठी एक इंधन आहे. शर्करा, चवीला गोड असणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध शर्करा असतात. ऊसाच्या रसात सुक्रोज असते, पिकलेल्या फळांमध्ये फ्रुक्टोज असते, दुधात लॅक्टोज असते. निरनिराळ्या अन्नपदार्थात विविध प्रकारच्या शर्करा असतात. शर्करा आपल्याला ऊर्जा देतात. तंतुमय पदार्थ, गहू, ज्वारी असे धान्य बारीक दळून आणले तरी ते एकसारखे बारीक होत नाही. हे पीठ चाळून पाहिले असता चाळणीवर चाळ शिल्लक राहते. चाळणीवर राहिलेले हे कण त्या धान्याच्या कोंड्यांचे असतात. धान्याच्या पिठात कोंडा हा तंतुमय पदार्थ असतो. या तंतुमय पदार्थाचा किंवा चोथ्याचा उपयोग विष्ठा तयार करण्यासाठी होतो. विष्ठेत न पचलेले अन्न असते. फळांच्या साली, भाज्यांच्या शिरा यातून आपल्या आहारात पुरेसे तंतुमय पदार्थ जातात. यामुळे बद्धकोष्ठतेसारखा त्रास होत नाही. स्निग्ध पदार्थ, पिष्टातून मिळणाऱ्या ऊर्जेच्या दुप्पट ऊर्जा स्निग्ध पदार्थातून मिळते. आहारातील स्निग्ध पदार्थांचे पचन होऊन त्यापासून ऊर्जादायी पदार्थ निर्माण होतात. या पदार्थाचा साठा चरबीच्या स्वरूपात शरीरात साठवला जातो. शरीरातल्या चरबीमुळे शरीराला चांगला आकार येतो. शरीराची उष्णता राखण्यासाठी चरबी मदत करते. शरीरातल्या आंतरेंद्रियांना चरबीच्या थरांमुळे संरक्षण मिळते. शरीराला बाहेरून मार लागला तरी आंतरेंद्रियांना इजा होत नाही. दुधावरची साय, लोणी, तूप, तेले, सुकामेवा, मांसातील चरबी, अंड्यातील पिवळा बलक या सर्वात स्निग्ध पदार्थ असतात. प्रथिने, शरीर बांधणीसाठी प्रथिनांची गरज असते. शरीरातील निरनिराळे इंद्रिय, हाडे, त्वचा, स्नायू व केस हे प्रथिनांपासून बनलेले असतात. शरीराची छोटी मोठी इजा व झीज भरून काढण्याचे काम प्रथिने करतात. शरीराची उत्तम वाढ प्रथिनांमुळे होते. विविध कडधान्य, डाळी, शेंगदाणे, दूध व दही, खवा, पनीर यासारखे दुधाचे पदार्थ, अंडी, मांस व मासे हे प्रथिनांचे मुख्य स्रोत आहेत. प्रथिने मिळवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात डाळी व कडधान्ये तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असावा. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ व प्रथिने या अन्न घटकांची शरीराला मोठ्या प्रमाणात गरज असते.